यानंतर एक मोठी बातमी, आईस्क्रीमच्या कॅरेटमध्ये उंदराचा वावर पाहायला मिळालाय। कल्याणच्या गोदरेज हिल परिसरातील ही घटना आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। आईस्क्रीमच्या कॅरेटमध्ये उंदराचा वावर पाहायला मिळालाय आणि हा धक्कादायक प्रकार कल्याणच्या गोदरेज हिल परिसरातील आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। तर मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे आणि पाणी साठ्यात समाधानकारक वाढ पाहायला मिळते। 7 तलावांमध्ये 92.24% उपयुक्त पाणी साठा आहे। मुंबईतील विहार, तुळशी आणि मोडक सागर हे 3 तलाव 100% भरले आहेत, तर तानसा तलावात 99.26% आणि मध्य वैतरणा तलावात 96.95% पाणी साठा आहे। भातसा तलावात 90.62%, तर अप्पर वैतरणामध्ये 83.20% पाणी साठा नोंदवण्यात आलाय। 7ही तलावांमध्ये मिळून 13,34,979 दशलक्ष लिटर उपयुक्त पाणी साठा उपलब्ध आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 90.16% होता, तर 2024 मध्ये 93.23% पाणी साठा होता। तर बातमी आहे पंढरपुरातून। सलगच्या सुट्ट्यांमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। शनिवार आणि रविवारच्या सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झालेत। मंदिर परिसर, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा, वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेले। विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी 5 ते 6 तासांचा कालावधी लागत आहे, तर मुखदर्शनासाठी 2 ते 3 तासांचा कालावधी लागतो। तर राहुरी ते शनी शिंगणापूर रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होतोय। नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। तर आपण पाहतोय नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। राहुरी ते शनी शिंगणापूर रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होतोय आणि यासाठीच आंदोलन करण्यात येतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।